पंढरपूर पासून अवघ्या 15 मिनिटांच्या अंतरावर पंढरपूर करकंब रस्त्यावर धोत्रेज ग्रँड प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड। तसेच पुण्या मुंबईच्या धर्तीवर सर्व सुविधांनी युक्त हॉटेल श्रीयश रेस्टॉरंट, व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार, प्रशिक्षित कुक व होस्टिंग सेवा हॉटेल ग्रँड मध्ये उपलब्ध आहेत। 50 एसी रूम्स, 3500 स्क्वेअर फुटाचा सुसज्ज बक्वेट हॉल, भव्य एसी सूट्स, टेरेस गार्डन, भव्य लॉन आणि चेंजिंग रूम सहित स्विमिंग टँक, प्रशस्त पार्किंगची सुविधा। पंढरपूर नजीक असलेल्या हॉटेल ग्रँड या सुसज्ज आणि पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड, हॉटेल श्रीयस रेस्टॉरंट, व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार, पंढरपूर करकंब रोड। संपर्क 02186 24 22 45। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा। पंढरपुरात इसबावी येथे पालखी मार्गावर साकारण्यात आलेल्या भव्य अशा शेलार कॉम्प्लेक्स आणि हॉटेल स्प्राचा उद्घाटन सोहळा शनिवार दिनांक 5 एप्रिल रोजी राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले यांच्या हस्ते मोठ्या उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला। या उद्घाटन सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे हे होते, तर प्रमुख उपस्थिती म्हणून आमदार सुभाष देशमुख, आमदार समाधान आवताडे, आमदार अभिजित पाटील, रयत अथणी साखर कारखान्याचे चेअरमन उदयसिंह उंडाळकर पाटील, स्वेरीचे प्राचार्य BP रोंगेसर, युवक नेते प्रणव परिचारक, समाधान काळे, माजी नगराध्यक्ष लक्ष्मण शिरसाट, पंढरपूर अर्बन बँकेचे चेअरमन सतीश मुळे यांच्यासह पंढरपूर नगरपालिकेचे विविध माजी नगरसेवक, विविध पक्ष संघटनांचे पदाधिकारी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। सर्व प्रमुख उपस्थितांचे स्वागत विजय शेलार यांनी केलं। यावेळी बोलताना सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्र राजे भोसले, पालकमंत्री जयकुमार गोरे, आमदार सुभाष देशमुख, आमदार अभिजित पाटील यांच्यासह प्रमुख मान्यवरांनी आपल्या भाषणातून शुभेच्छा देताना सातारा जिल्ह्यातून विस्थापित झालेल्या एका कुटुंबानं पंढरपुरात एक वेगळी ओळख निर्माण केली असल्याचं सांगितलंय। विजय शेलार आणि त्यांच्या परिवाराचे व सहकार्यांचे अभिनंदन करण्यासाठी व शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी मोठ्या संख्येनं जनसमुदाय उपस्थित असल्याचंही दिसून आलं। इसबावी येथे पालखी मार्गावरच एक भव्य आणि सुसज्ज व्यापारी संकुल तसेच सर्व सुविधांनी युक्त हॉटेल स्प्रा जनतेच्या सेवेत दाखल झाल्यानं समाधान व्यक्त होताना दिसून आलं। सर्व उपस्थितांचे निमंत्रक अशी श्री विजय शेलार सर आणि सहकार्यांनी आभार मानले। ये ना सोचो कि कोई पीछे आएगा, चलना है तो बस चलते रहो, कारवां खुद ब खुद बनता जाएगा। मोठ्या हालाकीच्या परिस्थितीतून आलेल्या प्रत्येक संकटाशी दोन हात करत आपलं अस्तित्व आणि आपलं कर्तृत्व सिद्ध करणाऱ्या सन्मान्य आप्पांच्या वतीने आपल्या सर्वांचं मी स्वागत करत असताना या संपूर्ण कार्यक्रमाच्या पाठीमागचा उद्देश सुरुवातीला तर व्यक्त होते। मी विनंती करते जावली तालुक्याचे नेते, जावली सातारा जिल्ह्याचे जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष, ज्येष्ठ नेते सन्मान्य वसंतराव आप्पा मानकुमरे साहेब यांनी कार्यक्रमाचं प्रास्ताविक करावं। महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज आणि महाराष्ट्राच्या आणि देशातील भक्तांचं स्थान असणारं विठ्ठल रुक्माईचं पंढरपूर, या पंढरपूर नगरीमध्ये आज आमच्या जावली तालुक्याचे आणि विस्थापित झालेले सन्माननीय विजय शेलार यांनी आपल्या कर्तृत्वानं उभे केलेल्या या हॉटेलचा शेलार कॉम्प्लेक्सचा उद्घाटन समारंभ आज या ठिकाणी पार पडत आहे। आज खऱ्या अर्थानं या कॉम्प्लेक्सचं उद्घाटन होत असताना आपल्या सातारा जिल्ह्याचे आमच्या जावली सातारा विधानसभाचे आमदार आणि महाराष्ट्र राज्याचे सन्माननीय मंत्री माननीय शिवेंद्रराजे भोसले साहेब, त्याचबरोबर आमच्या सर्वांचे लाडके मंत्री माननीय मकरंदजी आबा पाटील, थोड्याच वेळापूर्वी या ठिकाणी या नगरीचे, या सोलापूर जिल्ह्याचे सन्माननीय पालकमंत्री, आमच्या सातारा जिल्ह्याचे सुपुत्र माननीय मंत्री माननीय गोरे साहेब या ठिकाणी येऊन गेले। आपल्या सर्वांना त्यांनी या ठिकाणी शुभेच्छा दिल्या। खास करून सन्माननीय आमदार सुभाष बापू देशमुख साहेब या ठिकाणी आले, परिचारक साहेब आले,
या ठिकाणी आमच्या सर्वांचे आवडीचे नेते आणि खासदार सातारा जिल्हा सहकारी बँकेचे माननीय चेअरमन माननीय नितीन काका पाटील, आमच्या कैलासवासी उंडाळकर साहेबांचे चिरंजीव माननीय दादा उंडाळकर या ठिकाणी उपस्थित आहेत। आमच्या सातारा जिल्हा बँकेचे सन्माननीय वाईस चेअरमन माननीय आमचे देसाई साहेब, आमच्या आमदार लालसिंगरावजी काका यांचे नातू, आमच्या जावली तालुक्याचे माजी उपसभापती सौरभजी बाबा, या नगरीतून आणि या जिल्ह्यातून विशेषतः मगाशी अवताडे साहेब या ठिकाणी येऊन गेले, माजी आमदार सावंत साहेब या ठिकाणी येऊन गेले, माननीय आमदार या नगरीचे दुसरे आमदार या ठिकाणी येऊन गेले। अशाच पद्धतीनं आमच्या सातारा जिल्हा सहकारी बँकेचे सीओ बांधवांनो, आम्हाला आनंद आहे या ठिकाणी सातारा जिल्हा सहकारी बँकेचे जवळजवळ सर्व डायरेक्टर या ठिकाणी उपस्थित आहेत। आमच्या जावली सहकारी बँकेचे चेअरमन, व्हाईस चेअरमन आणि बँकेचे सर्व संचालक व्यासपीठावर या नगरीमधील माजी नगरसेवक, विद्यमान सर्व पदाधिकारी, या जिल्ह्यातून सोलापूर जिल्ह्यातून सन्माननीय शेलार साहेबांना या ठिकाणी शुभेच्छा देण्यासाठी आलेल्या सर्व मान्यवर आणि व्यासपीठावर उपस्थित बंधू भगिनींनो, खरं तर आनंदाचा दिवस आहे। आम्हाला वाटलं नव्हतं एवढ्या मोठ्या प्रमाणात आजच्या विजयावर प्रेम करणारी सर्व मंडळी या ठिकाणी उपस्थित राहतील आणि खरोखरच मोठ्या संख्येनं आपण जावली तालुका असेल, सातारा जिल्ह्यातून अनेक मान्यवर या ठिकाणी उपस्थित झालेत। पंढरपूर नगरीतले सर्व आमच्या या विभागातील आमचे धरणग्रस्त जे सातारा जिल्ह्यामधून या ठिकाणी पुनर्वसित झाले, या सर्व गावातील सर्व धरणग्रस्त या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत। एवढंच नव्हे तर सर्व या नगरीतले, या जिल्ह्यातले प्रशासकीय अधिकारी, या सर्वांचं मनापासून मी या ठिकाणी सहर्ष स्वागत करतो। बांधवांना, आम्हाला अभिमान वाटतो, आमच्या जावली तालुक्यातील एका छोट्या काळोशी गावातील एक मुलगा या माननीय शेलार साहेबांनी आपल्या कष्टातून या ठिकाणी शून्यातून विश्व निर्माण करण्याचं काम केलं। विजयरावजी शेलार यांचं पुनर्वसन आमच्या या 20-22 या भागामध्ये झालं। आमच्या भागातलं त्या ठिकाणी कनेरचं धरण झालं नोंदवून 40 वर्षापूर्वी। या धरणाचं पाणी आमच्या तालुक्याला मिळालं नाही, कराड आणि सांगली जिल्ह्याला गेलं, परंतु या भागातील विस्थापित लोक आमच्या या पंढरपूर नगरीमध्ये 20-22 असेल, आमचं चिंचणी असेल, या परिसरामध्ये यांचं पुनर्वसन झालं। पुनर्वसनाच्या व्यथा काय असतात, पुनर्वसनाचे प्रश्न काय असतात, 40 वर्ष ही लोक कष्टा खाऊन या नगरीमध्ये उभे राहिली, मोठी झाली, वाढली आणि खऱ्या अर्थाने नगरीनं सुद्धा त्यांना सामावून घेतलं। अशा पद्धतीनं आमचं मग मंगळवेढा असेल, या भागामध्ये आमच्या जावली तालुक्यातील बऱ्याचशा लोकांचं पुनर्वसन झालं। आबा आता मदत आणि पुनर्वसन मंत्री आहेत। आवर्जून आपण या भागामध्ये आलात, आता चिंचणीला आपण भेट दिली, चिंचणीच्या ग्रामस्थांनी आपण पाहिलं शून्यातून विश्व निर्माण केलंय। आपले बापू असतील, या भागातले आमदार असतील, यांनी या चिंचणी गावाला सहकार्य करून सुंदर असं मॉडेल, सुंदर असं गाव त्या ठिकाणी आमचे मोहन बापू आणि इतर बांधवांनी त्या ठिकाणी निर्माण केलं। आपल्या सर्वांना, बापू आणि या सर्वांना माझी विनंती आहे, आमचे सन्माननीय मंत्री आता पाटबंधारे आपल्या PWDचे मंत्री आहेत, त्यामुळं या भागातले रस्ते असतील, पुनर्वसनच्या गावातले रस्ते असतील, किंबहुना आमच्या 20-22 मध्ये असणारे जे पुनर्वसित आहेत, खरं तर हे गाव आता नगरपंचायतीमध्ये त्या ठिकाणी आता सामावून घेतलेलं आहे, परंतु त्या ग्रामस्थांची खंत आहे या भागातल्या की त्या ठिकाणी जनसुविधा त्या ठिकाणी ज्या पद्धतीने दिल्या पाहिजे त्या दिल्या जात नाहीत। म्हणून तिथले ग्रामस्थ त्या ठिकाणी मागणी करतायत की आम्हाला जो कर भरावा लागतो नगर परिषदेला तो कर आमचा माफ करावा, अशी प्रामुख्यानं या भागातल्या आमच्या जावली तालुक्यातल्या या प्रस्थापित लोकांची त्या ठिकाणी मागणी आहे। आमचे विजयभाऊ आप्पा शेलार हे त्याच गावचे आहेत, त्यांचं घर सुद्धा इथं जवळ आहे आणि म्हणून आप्पा या भागामध्ये आले, मोठे झाले,
गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर म्हणून, इरिगेशनचे कॉन्ट्रॅक्टर म्हणून त्यांनी उत्तम सातारा जिल्ह्यामध्ये, या जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात काम केलं. आणि आज पाहिलं, आज विजय अप्पांचा सर्वांच्या बरोबर, आमचे मग बाबा असतील, आमदार साहेब असतील, आमचे मंत्री असतील, आमचे आबा असतील, हे एवढं नव्हे तर नितीन काका, दोघंही बंधू आज आमच्या विजय अप्पांच्या या कार्यक्रमाला उपस्थित झालेले आहेत. आणि म्हणून अप्पांचा संग्रह, अप्पांची लोकप्रियता, अप्पांचं राहणीमान सर्वांबरोबर मिसळायचं काम आणि आमच्या जावली तालुक्यामध्ये सुद्धा त्यांचा फार मोठा त्या ठिकाणी मानणारा वर्ग आहे. आणि तेथून सुद्धा ही सर्व मंडळी आज गाड्या करून खास या कार्यक्रमाला उपस्थित झालेले आहेत. आम्हाला सर्वांना बांधवांना अभिमान आहे. आमच्या सातारा जिल्ह्यातल्या नगरीतली जी माणसं या भागामध्ये आलेत, या भागातल्या लोकांना ताकद देण्यासाठी, या भागातल्या लोकांचं त्या ठिकाणी असणारे प्रश्न सोडवण्यासाठी निश्चितपणानं दोन्ही मंत्री महोदय या ठिकाणी आपल्याला सर्वांना या निमित्तानं साथ देतील. एवढंच नव्हे तर मी मंत्री महोदयांना विनंती करेन, आपल्या लेवलला, मंत्रालयाच्या लेवलला या धरणग्रस्तांची एक मीटिंग लावून त्यांच्या प्रश्नाला न्याय देण्याचं काम आपण सर्व मंडळींनी करावं. विजय अप्पा यांनी शून्यातून विश्व निर्माण केलं. खरं तर मग आमचे बापू आहेत, बापूंच्या माध्यमातून देशमुख साहेबांनी त्यांना बँकेच्या माध्यमातून सहकार्य केलं, त्यामुळे ही एवढी इमारत या ठिकाणी उभी राहिली. आमची जावली सहकारी बँक छोटी आहे, परंतु आमच्या बँकेनं सुद्धा विजय अप्पा यांना चांगल्या पद्धतीचं सहकार्य केलं आणि त्यांना मदत करण्याचं काम केलं. आणि म्हणून हा भला मोठा प्रोजेक्ट या ठिकाणी उभा राहिलेला आहे. या पंढरपूर नगरीमध्ये मला वाटतंय एवढी मोठी इमारत अजूनपर्यंत कोणी उभी केलेली नव्हती. ती आमच्या पट्ट्यानं विजय अप्पा शेलारांनी उभी केली. सर्वांनी टाळ्या वाजवून त्यांचं सहर्ष स्वागत करा. एवढं धाडस आणि एवढ्या पद्धतीचा प्रोजेक्ट उभा करणं बांधवांना सोपं काम नाही. साधं घर बांधायचं तरी माणसाला त्रास होतो, परंतु अप्पांनी आपला खऱ्या अर्थानं चांगल्या पद्धतीनं ध्येय धोरण राबवून या ठिकाणी ही इमारत उभी केलेली आहे. आणि म्हणून अशा पद्धतीनं अप्पांना सहकार्य करण्याचं काम आमच्या बापूंनी केलं. बापू, भविष्य काळामध्ये सुद्धा तुम्ही आमच्या विजय अप्पावर त्या ठिकाणी त्यांना मदत करण्याचं काम करा, त्यांना सहकार्य करण्याचं काम करा. आमची जावली बँक त्यांच्या पाठीशी उभी राहीलच. आमच्या जावली बँकेच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात आमच्या आता शाखा झालेल्या आहेत. आमचा सुद्धा निर्धार आहे, आता भविष्यात काही शाखा आम्हाला मिळतील. आमच्या या नगरीमध्ये आमच्या दत्तात्रय महाराज कळंबे यांची शाखा याच इमारतीमध्ये आम्ही भविष्य काळामध्ये आणणार आहे. आणि जावली बँकेचा विस्तार या भागामध्ये सुद्धा करण्याचा आमच्या सर्वांचा निर्धार आहे. आपण सर्व मंडळी या ठिकाणी आलात, बऱ्याच वेळ झाला. बरीच मंडळी, बरेच आमदार, बरेच सर्व पदाधिकारी या ठिकाणी येऊन गेले. पुन्हा एकदा आमच्या जावली तालुक्यातून, या नगरीमधून, या भागातून आणि विजय अप्पावर प्रेम करणाऱ्या मुंबई सारख्या शहरातून सुद्धा काही मंडळी आलेत, पुण्यातून काही आलेत, साताऱ्यातून काही आलेत. आमचे दोन्ही मंत्री आमच्या विजय अप्पाच्या त्या ठिकाणी सन्मानानं या ठिकाणी आलेत. त्यांचा सन्मान या नगरीच्या वतीनं, या भागाच्या वतीनं आणि विजय अप्पांच्या सर्व परिवारांच्या वतीनं आम्ही या ठिकाणी पुन्हा एकदा करतो. आपल्या सर्वांच्या वतीनं यांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करून सर्वांनी, दोन्ही मंत्री या ठिकाणी आले त्याबद्दल सर्वांनी टाळ्या वाजवून त्यांचं सहर्ष स्वागत करा. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. या संपूर्ण कार्यक्रमाच्या पाठीमागचा उद्देश आपल्या स्वागतपर प्रास्ताविकेतून केल्याबद्दल त्यांचे आभार. आणि यानंतर अतिथी देवो भव ही आपली संस्कृती आणि संस्कार आहेत. या संस्कृतीला अभिवादन करताना मंचावरती या सोहळ्याच्या निमित्तानं उपस्थित असलेल्या सगळ्या निमंत्रित मान्यवरांचा सन्मान होतोय. या निमित्तानं मंचावरती उपस्थित असलेल्या सगळ्या सन्मान्य मान्यवरांचा यथोचित सन्मान कार्यक्रमाच्या संयोजन समितीच्या वतीनं होतोय. ज्यांच्या शुभ हस्ते संपूर्ण पंढरपूर नगरीमधल्या इथल्या वैभवामध्ये भर घाललेल्या शेलार कॉम्प्लेक्स आणि हॉटेल स्प्रीचा हा उद्घाटन समारंभ सोहळा इथं संपन्न होतोय. असे आजच्या या कार्यक्रमाचे प्रमुख उद्घाटक महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री सन्मान्य नामदार छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले महाराज यांचा यथोचित सन्मान. कार्यक्रमाचे प्रमुख संयोजक सन्मान्य विजय अप्पा शेलार साहेब आणि सौभाग्यवती संजनाताई शेलार यांनी आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी करावं अशी मी त्यांना विनंती करते. मनासारखा राजा आणि राजासारखं मन घेऊन सर्वसामान्यांच्या हितासाठी आणि लोककल्याणासाठी छत्रपतींच्या विचारांचे आणि बसा आणि वारसा अखंडपणे पुढे घेऊन जाणारे राज्याचे लोकप्रिय नेतृत्व, राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री नामदार छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले साहेब यांच्यासाठी जोरदार टाळ्यांची दाद आपण इथे
भाग्यवती आमच्या संजनाताई शेलार यांनी आपल्या शुभहस्ते या ठिकाणी करावं अशी मी त्यांना विनंती करते। संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये सर्वसामान्य शेतकरी बांधवांच्या या पुनर्वसनाच्या माध्यमातून मनगटामध्ये बळ देणारे राज्याचे लोकप्रिय असे नेते सन्माननीय मकरंद आबा पाटील साहेब यांचा यथोचित सन्मान या सोहळ्या प्रसंगी या ठिकाणी संपन्न होत आहे। मी त्यांचं स्वागत करते। या निमित्तानं मंचावरती उपस्थित असलेले सातारा नगरीचे लोकप्रिय असे खासदार सन्माननीय नितीन काका पाटील साहेब यांचं आगमन झालंय। सन्माननीय खासदार नितीन काका पाटील साहेब यांचं स्वागत आणि त्यांचा यथोचित सन्मान या प्रसंगी इथं संपन्न होत आहे। परंतु तत्पूर्वी महाराष्ट्र राज्याचे माजी सरकार मंत्री दक्षिण सोलापूरचे लोकप्रिय आमदार सन्माननीय सुभाष बापू देशमुख साहेब यांचं स्वागत त्यांचा यथोचित सन्मान कार्यक्रमाच्या संयोजन समितीच्या वतीनं अर्थातच सन्माननीय विजय अप्पा शेलार साहेब यांच्या हस्ते होतोय। सोलापूर जिल्ह्यातल्या सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्याचे प्रमुख असे नियोजक असलेले आणि सोलापूर जिल्ह्यातल्या समाजकारणातील आधुनिक युगातले बापू म्हणून ज्यांना संबोधलं जातं असे सन्माननीय आमदार सुभाष बापू देशमुख साहेब यांचं पुन्हा एकदा या सोहळ्यासाठी स्वागत आहे। या निमित्तानं मंचावरती आवर्जून उपस्थित असलेले सातारा नगरीचे लोकप्रिय खासदार सन्माननीय नितीन काका पाटील साहेब यांचं स्वागत आणि यांचा यथोचित सन्मान सन्माननीय आप्पांनी आणि त्यांच्या संपूर्ण परिवारांनी या ठिकाणी करावं अशी मी त्यांना विनंती करते। सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे चेअरमन सातारा नगरीचे लोकप्रिय असे खासदार सन्माननीय नितीन काका पाटील साहेब यांचं मी पुनश्च एकदा या सोहळ्या प्रसंगी कार्यक्रमाच्या संयोजन समितीच्या वतीनं मनपूर्वक स्वागत करते। आणि या प्रसंगी मंचावरती आवर्जून उपस्थित असलेले रयत आथणी सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन सन्माननीय उदयसिंह उंडाळकर पाटील साहेब यांचंही आगमन इथं झालेलं आहे। सन्माननीय उदयसिंहजी उंडाळकर पाटील साहेब यांचंही स्वागत करण्यासाठी मी सन्माननीय विजय अप्पा शेलार साहेब यांना विनंती करते। आवर्जून या मंचावरती उपस्थित असलेले रयत आथणी सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन उदयसिंह उंडाळकर पाटील साहेबांचं स्वागत। या निमित्तानं मंचावरती आवर्जून उपस्थित असलेले पंढरपूर मंगळवेढ्याचे लोकप्रिय युवा नेतृत्व सन्माननीय प्रणवजी परिचारक साहेब यांचं आगमन झालंय। प्रणवजी परिचारक साहेब यांचा यथोचित सन्मान करण्यासाठी मी विनंती करते या कार्यक्रमाचे प्रमुख संयोजक विशालजी शेलार यांना विनंती आपल्या हस्ते आपण त्यांचं स्वागत करावं। याचबरोबर मंचावरती सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे उपाध्यक्ष अनिलजी देसाई यांचा यथोचित सन्मान होतोय। अनिलजी देसाई साहेब यांचं स्वागत आणि त्यांचा यथोचित सन्मान कार्यक्रमाच्या संयोजन समितीच्या वतीनं इथं संपन्न होतोय। याचबरोबर या मंचावरती उपस्थित असलेले आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी मान्यवर प्रतापगड सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन सन्माननीय सौरभजी शिंदे साहेब यांचा यथोचित सन्मान इथं संपन्न होतोय। सौरभजी शिंदे साहेब यांचं स्वागत आपण या ठिकाणी स्वीकारावं अशी मी त्यांना विनंती करते। याचबरोबर या निमित्तानं मंचावरती उपस्थित असलेले पंढरपूर नगर परिषदेचे पाणी पुरवठा विभागाचे माजी सभापती नगरसेवक विक्रमजी शिरसट यांचा सन्मान इथं होतोय। विक्रम भैया शिरसट यांना विनंती आपला सन्मान आपण या ठिकाणी स्वीकारावं। याचबरोबर या निमित्तानं पंढरपूर नगरीचे लोकप्रिय असे युवा नेते समाधान दादा काळे यांचंही आगमन झालंय। सन्माननीय समाधान दादा काळे यांनी आपला सन्मान या ठिकाणी स्वीकारावं अशी विनंती। या निमित्तानं मंचावरती उपस्थित असलेले जिल्हा सहकारी बँकेचे संचालक सन्माननीय राजेंद्रजी राजपुरे साहेब यांचं आगमन झालंय। राजेंद्रजी राजपुरे साहेब यांचाही यथोचित सन्मान या कार्यक्रमाच्या संयोजन समितीच्या वतीनं या ठिकाणी संपन्न होतोय। सन्माननीय राजेंद्रजी राजपुरे साहेब यांचं मनपूर्वक स्वागत। याचबरोबर पंढरपूरच्या स्वेरी इंजिनिअरिंग कॉलेजचे संस्थापक अध्यक्ष सन्माननीय BP रोंगे सर यांचाही सन्मान होतोय। हलगीवाले आपल्याला विनंती थोडा वेळ थांबा। पंढरपूरच्या स्वेरी इंजिनिअरिंग कॉलेजचे संस्थापक अध्यक्ष सन्माननीय BP रोंगे सर यांचा सन्मान होतोय। याच निमित्तानं मंचावरती उपस्थित असलेले पांडुरंग सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन माजी चेअरमन वसंत नाना देशमुख साहेब यांचा यथोचित सन्मान होतोय। वसंत नाना देशमुख यांनी आपला सन्मान या ठिकाणी स्वीकारावं अशी विनंती। मंचावरती उपस्थित असलेले सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे CEO सन्माननीय श्री डॉक्टर राजेंद्रजी सरकाळे साहेब यांचाही यथोचित सन्मान होतोय। डॉक्टर राजेंद्रजी सरकाळे साहेबांनी सन्मान स्वीकारावा अशी विनंती। पंढरपूर अर्बन बँकेचे चेअरमन सन्माननीय सतीशजी मुळे साहेब यांचंही आगमन या ठिकाणी झालेलं आहे। पंढरपूर
अर्बन बँकेचे चेअरमन सतीशजी मुळे साहेब यांनी आपला सन्मान या ठिकाणी स्वीकारावा अशी विनंती। सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक ज्ञानदेवजी रांजणे साहेब यांचंही आगमन झालंय। सन्माननीय ज्ञानदेवजी रांजणे साहेबांनी आपला सन्मान स्वीकारावा अशी विनंती। सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक राजेंद्रजी राजपुरे साहेब, संचालक प्रदीपजी विधाते साहेब। विठुरायाच्या पवित्र नगरीमध्ये आपल्या सगळ्यांचे सहकारी विजयजी शेलार, त्यांचे कुटुंबीय यांच्या प्रचंड कष्टाने मेहनतीतनं उभं राहिलेलं हे शेलार कॉम्प्लेक्स आणि हॉटेल या प्रोजेक्टच्या शुभारंभ प्रसंगी उपस्थित असले त्या विठुरायाच्या नगरीचे प्रथम नागरिक आणि माझे मित्र सन्माननीय समाधान दादा, सन्माननीय वसंतरावजी वानकुंबरे, विजयरावजी आणि त्यांचे कुटुंबीय, दोन्ही मुलं, त्यांच्या पत्नी आणि उपस्थित आपण सगळेच मान्यवर, आज आमच्या सातारा जिल्ह्यातला हा माणूस विस्थापित झाला आणि या नगरीमध्ये आला आणि प्रचंड कष्टानं मेहनतीनं स्वतःचं कुटुंब घडवत असताना दोन्ही मुलांना मोठं केलं आणि ते करत असताना आपला व्यवसाय विस्तारण्याचं काम आज शेलार कुटुंबीय करतात। भव्य असं हॉटेल या विठुरायाच्या नगरीमध्ये होत असताना त्यांच्या आयुष्यातला एक महत्वाचा हा प्रसंग आहे। त्यांनी केलेला कष्टाने उभा केलेल्या या हॉटेलचं उद्घाटन छत्रपती शिवेंद्र महाराज यांच्या हस्ते होणार आहे आणि या कार्यक्रमाचा अध्यक्ष म्हणून त्यांनी मला या ठिकाणी निमंत्रित केलेलं आहे। आपल्या जिल्ह्याचा, आपल्या मातीतला एक माणूस येतो आणि इथं प्रचंड कष्टात उभा राहतो, नवीन व्यवसाय चालू करतो, तेव्हा त्या व्यवसायाला शुभेच्छा देणं, त्याच्या कर्तृत्वाची त्यानं जे कर्तृत्व केलंय त्या कर्तृत्वाला त्याच्या पाठीवर थाप मारणं आणि या ठिकाणी येऊन त्याच्या व्यवसायाला शुभेच्छा देणं हे माझं कर्तव्य होतं। म्हणून अगदी अडचण असली, वेळ कमी असला तरी सुद्धा इथं येऊन किमान शुभेच्छा देऊन जायचं म्हणून या ठिकाणी आपल्या सगळ्यांसोबत आलो। शेलार कुटुंबियाच्या या कार्यक्रमाला उपस्थित राहिलो। मुख्य कार्यक्रम व्हायचा नंतर आहे, तर मी माझ्याकडून मनापासूनचा शेलार कुटुंबियाला या व्यवसायासाठी शुभेच्छा देतो। यानंतर जो कार्यक्रम होणार आहे त्याला माझ्या वतीने आमचा समाधान दादा उपस्थित आहे आणि या कार्यक्रमाचा अध्यक्षपद आता समाधान दादाकडे मी देऊन टाकतो। शेवटी विठुरायाच्या नगरीचे लोकप्रतिनिधी आहेत, आम्ही बाहेरून येणार आणि शुभेच्छा देऊन जाणार, पण रोज मदत लागणारा आणि रोज ज्याच्या संपर्कात आमचे विजयरावजी राहणार आहेत असे आमचे समाधान दादा आहेत। दादाला एवढंच सांगतो की आमचा माणूस जपा, त्याला मदत करा, एवढी विनंती आम्ही दादाला या ठिकाणी करतो आणि आपल्या सगळ्यांच्या वतीनं पुन्हा एकदा मनापासूनच्या शुभेच्छा या त्यांच्या नवीन व्यवसायाला देतो। आणि शेलारजी, मी आपली क्षमा मागतो, मला पुढे कार्यक्रम आहे तर मला गडबडीनं जायला लागते, आपण मला पुढे जायची परवानगी द्या अशा पद्धतीची अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। छत्रपती घराण्याचे छत्रपती शिवेंद्र बाबा भोसले साहेब येणार आहेत, पालकमंत्री आत्ताच येऊन गेले आणि त्याचबरोबर मकरंद आबा असतील, सर्व मान्यवर येणार आहेत।
या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित आता माजी आमदार दत्तात्रय सावंत सर आणि आमचे मार्गदर्शक डॉक्टर बी रोंगे सर, सर्व विजयजी शेलार साहेबांचे सर्व सहकारी, सर्व कुटुंब आणि उपस्थित असलेले सर्व वडीलधारी ज्येष्ठ, समोर बसलेले सर्व मायमाऊली, आमचे विधिमंडळातील सहकारी समाधानदादा अवताडे साहेब पण येऊन गेले आणि समोर बसलेले सर्व मायमाऊली, वडीलधारी ज्येष्ठ पत्रकार बंधू, पंढरपूर सर्वांगीण विकासाने समृद्ध होण्याच्या दृष्टीनं आता वाटचाल करत असताना युगे 28 पंढरीचा विठेवरी उभा असलेला पांडुरंगाला आज जगभरातून येणारा भाविक वारकरी, आता तो काळ बदललाय. पंढरपूरला येत असताना वारकरी घरून येत असताना एक मेन कापडाचा कागद आणून फुटपाथच्या बाजूला कुठंतरी टाकून झोपणारा आणि त्याच्यावर पावसात असेल तर त्या ठिकाणी अंगावर घेऊन ती रात्र काढून आपली वारी पोचवायला येणारा वारकरी, आणि आता मात्र आपल्याकडे खूप संसाधनं झाल्यामुळं आपण वारीला आल्यानंतर देखील आपण आता चांगल्या हॉटेलमध्ये नाश्ता करतो, फराळ करतो, जेवण करतो, क्लीन वॉशरूम आपल्याला आता आवश्यक आहे. आणि मग अशा या ट्रेंडमध्ये पंढरपूरमध्ये आवश्यक असणारं हे 55 रूमचं भव्य दिव्य असं त्या ठिकाणी हॉटेल होतंय. आपल्याला देखील सर्वांना माहिती आहे की आपल्या इथं VIP आले तर सोलापूरला बालाजी सरोवरला राहायचे आणि ते पंढरपूरला त्या ठिकाणी आपला प्रोग्राम असायचा. आज कित्येक जण त्या ठिकाणी सोलापूरला, अकलूजला राहायचे. आपल्याकडे तेवढ्या रूम्स त्या कॅटेगरीच्या नसायच्या, परंतु हीच गरज ओळखून शेलार साहेबांनी ही नस ओळखून पंढरपूरच्या वैभवामध्ये भर पाडण्यासाठी हे भव्य दिव्य असं कॉम्प्लेक्स उभारत, त्या कॉम्प्लेक्सला जोडीला हे हॉटेल आणि लॉज त्या ठिकाणी भव्य उभा केल्यामुळं पंढरपुरात येणाऱ्या भाविकाबरोबर पंढरपूर आता कमर्शियल अँगलनं देखील त्या ठिकाणी पुढं आलंय. पंढरपूरमध्ये आपल्या इथं असणाऱ्या ऑटोमोबाईल्स इंडस्ट्री असेल, आपल्या जवळची इंडस्ट्री असेल, त्याला असणारे येणारे त्यांचे सर्व अधिकारी असतील, कमर्शियल अँगल बरोबर आता भविष्याच्या दृष्टीनं पंढरपूर वारी पुरतं शहर त्या ठिकाणी असताना आता वारीमध्ये देखील VIP त्या ठिकाणी मुवमेंट होते आहे. पूर्वी आपल्याला पंढरीच्या पांडुरंगाला लोक म्हणायची गरिबाचा देव आहे, परंतु अमरावतीचा एक वारकरी त्या ठिकाणी हेलिकॉप्टरनं आपल्या इथं वारी पोचवायला आला होता. त्यामुळे आपली वारी देखील आता त्या ठिकाणी हे झाली आहे. त्यामुळं भविष्याच्या दृष्टीनं आपण पंढरपूरच्या वैभवात आपण भर टाकताय आणि पंढरपूर त्या ठिकाणी सुजलाम सुफलाम होण्याच्या दृष्टीनं पंढरपूरचं उद्योग व्यवसायामधील महत्त्व या कॉम्प्लेक्सच्या माध्यमातून आगळं वेगळं नोंदवलं जाईल. याबद्दल या कॉम्प्लेक्सला त्या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि आपल्या पंढरपूर माढा मतदारसंघ विठ्ठल कारखाना व सर्वच्या वतीनं त्या ठिकाणी शुभेच्छा देऊन आम्हाला या कार्यक्रमाला बोलवलं, मान सन्मान केला, आपल्यामध्ये सामील होण्याची संधी दिली आणि पंढरपूरमध्ये भर टाकल्याबद्दल आपल्याला त्या ठिकाणी शुभेच्छा देऊन थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. पाटील यांचा मी आभार व्यक्त करते आणि आताच या कार्यक्रमासाठी हॉटेलच्या उद्घाटन आदरणीय शिवेंद्र बाबा, आपले मदत आणि तोरण मंत्री मकरंद बाबा, व्यासपीठावरील सर्वच मान्यवर
आणि उपस्थित सर्व शेलार परिवारावरती प्रेम करणारे बंधू आणि भगिनींनो, वेळ खूप झालेली आहे. थोडासा 8 वाजता सोलापूरला कार्यक्रम घेतलेला होता, 5 वाजता इथे येणार होतो, परंतु चिंचणीला थोडासा वेळ झाला. त्याच्यामुळे मला असं वाटतं की आपली दिलगिरी व्यक्त करून जावं आणि शेलारप्पाच्या या हॉटेलच्या उद्घाटन प्रसंगी मी मनापासून शुभेच्छा देतो. मी आता पाहतो 50% जास्त सातारा जिल्ह्यातली मंडळी आहेत. व्यासपीठावर तेवढीच आहे आणि खाली त्याच्यापेक्षा जास्त आहे. म्हणजे शेलारप्पावरती खूप प्रचंड प्रेम करताय. बाहेर म्हणजे सातारा असेल, पुणे असेल, मुंबईतून केवळ अप्पाच्या प्रेमापोटी आपण सर्वजण आलेला आहात. मी खरोखरच या शहरातल्या सोलापूर जिल्ह्याच्या वतीनं तुमच्या सर्वांचंच पाहुणे म्हणून मी तुमचं स्वागत करतो आणि तुमच्या अप्पाला मनापासून शुभेच्छा देतो. खरं म्हणजे साताऱ्याहून आलेली दोन्ही मंडळी म्हणजे चिंचणीचे आमचे मोहनराव असतील किंवा या हॉटेलचे शेलारप्पा असतील, गेल्या काही दिवसापासून संपर्क आला. मी आमच्या सोलापूरकरांनी शिकलं पाहिजे. बाहेरगावला येऊन या ठिकाणी म्हणजे साताऱ्याहून येऊन काही नसताना शून्यातून विश्व उभा करायचे. म्हणजे चिंचणीचं गावही तसंच आहे आणि शेलारप्पाची ही परिस्थिती तशीच आहे आणि शून्यातून उभा करायचं. आम्ही सोलापूरकरांनी काहीतरी यांचा आदर्श आपल्याला घेतला पाहिजे. पांडुरंग त्याला पावतोय तर आपल्यालाही बहुतेक पावायला पाहिजे असं मला वाटतं. आणि मी नक्कीच या दोघांचा आदर्श म्हणजे चिंचणीचे मोहनराव असतील यांचा शेलारप्पाचा आदर्श नक्कीच घेतील. मी मंत्री महोदय या ठिकाणी आले. 50% जास्त आपल्या साताऱ्याची मंडळी आहे. पण आमचं सोलापूर सुद्धा मोठं आहे, दिलदार आहे. कधीच दोघांनाही त्रास दिलेला नाही. सोलापूरकरांनी पंढरपूरकरांनी दोघांनाही त्रास दिलेला नाही. परंतु त्यांनी जेवढं करत त्यांच्या पाठीशी उभा राहण्याचं, सहकार्य करण्याचं प्रयत्न समस्त पंढरपूरकरांनी आणि जिल्ह्यातल्या अनेक मान्यवरांनी सहकार्य केलेलं आहे आणि त्यातूनच त्यांच्या कष्टातून ते उभारले. मला असं वाटतं की आता तुमचंही दोन्ही मंत्री महोदयाचा विशेष आता सोलापूरवरती विशेष लक्ष ठेवावं. म्हणजे मी अप्पाला आणि मोहनरावला सुद्धा म्हणणार आहे, आता सोलापूरकरांनी तुम्हाला मोठं केलेलं आहे, निदान आता सोलापूरचंही भलं करण्यासाठी दोन्ही मंत्री महोदयाला सोलापूर जिल्ह्याच्या वतीनं साकडे घालतोय, कराल अशा अपेक्षाही व्यक्त करतोय. खूप मोठे दोघंही आबा काय बाबा काय दोघंही दिलदार आहे आणि मला खात्री आहे दोघंही विशेष करून सोलापूर जिल्ह्यावरती लक्ष ठेवतील आणि या जिल्ह्यातल्या ज्या पुनर्वसनच्या गावातल्या ज्या मागण्या असतील ते नक्कीच आबासाहेब तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहतील. आणि बाकी सार्वजनिक बांधकाम मंत्री म्हणून सुद्धा बाबा विशेष लक्ष देतील. मी परत एकदा अप्पांचं मनापासून अभिनंदन करतो. त्यांच्या या हॉटेलसाठी खूप खूप शुभेच्छा देतो. कारण पंढरपूरला अशा अनेक हॉटेलची गरज आहे. प्रत्येक वारीला या ठिकाणी भक्तांना राहायची सोय नाही. ही सोय आपल्या हॉटेलमुळे होत आहे. असे अनेक हॉटेल उभारावीत अशी सुद्धा मी विनंती करतो. आणि जर सातारकडचे कोण आले हॉटेल घालायला त्यांना सुद्धा आम्ही संपूर्ण सोलापूरच्या सर्व बँका मोठ्या सढळ हाताने मदत करू. आणि खऱ्या अर्थानं धार्मिक पर्यटन हा धार्मिक जिल्हा आहे. म्हणजे पांडुरंगाची कृपा आहे. तिकडे भिवू नको, स्वामी समर्थ आहे, आई तुळजाभवानी आहे, सोलापूरचं ग्रामदैवत सिद्धरामेश्वर आहे. हे धार्मिक पर्यटन म्हणून सुद्धा करमचंद देसाई साहेब आले नाही, पण माझी त्यांनाही सुद्धा विनंती राहणार आहे, हा जिल्हा धार्मिक पर्यटन होऊ शकतो आणि या जिल्ह्याला धार्मिक पर्यटनाचा वारसा आपल्यासारख्याच्या माध्यमातून व्हावा अशीच या निमित्तानं मी आपल्याला विनंती करतो आणि करायला अशी अपेक्षा करतो. परत एकदा आपल्या सर्वांचं मनापासून अभिनंदन करतो. खूप खूप धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. राज्याचे माजी सहकार मंत्री आणि दक्षिण सोलापूरचे लोकप्रिय आमदार सन्माननीय सुभाष बापू देशमुख साहेबांनी या भव्य दिव्य अशा उपक्रमाचं इथं कौतुक करत आपल्या शुभेच्छा दिल्या, यासाठी मी त्यांचे आभार व्यक्त करते. यानंतर मंचावरती आवर्जून उपस्थित असलेले सातारा नगरीचे लोकप्रिय असे खासदार सन्माननीय नितीन काका पाटील साहेब यांना मी
2 मिनिटांमध्ये फक्त शुभेच्छा व्यक्त कराव्यात अशी विनंती. यानंतर मी विनंती करते आजच्या या कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित असलेले राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री सन्मान्य नामदार मकरंद आबा पाटील साहेब यांना मी विनंती करते या प्रसंगी आपल्या शुभेच्छा आणि मार्गदर्शन व्यक्त करावं. आपल्या सगळ्यांचे मित्र आणि स्नेही विजयप्पा शेलार आणि त्यांच्या कुटुंबियांनी सुरू केलेल्या शेलार कॉम्प्लेक्स व हॉटेल स्प्रीचा आज भव्य उद्घाटन सोहळा. या उद्घाटन सोहळ्याच्या निमित्तानं ज्यांच्या शुभ हस्ते हा सोहळा पार पडला ते सातारा जिल्ह्याचे सुपुत्र आणि राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागाचे मंत्री आदरणीय शिवेंद्रराजे भोसले, जे नुकतेच आपल्याला मार्गदर्शन करून त्यांच्या पुढील कार्यक्रमाकरता रवाना झाले ते राज्याचे माजी सहकार मंत्री सुभाष बापू देशमुख साहेब, खासदार नितीन काका पाटील, सन्माननीय उदयसिंहराव पाटील, जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अनिलजी देसाई, प्रतापगड कारखान्याचे चेअरमन सौरभजी शिंदे, मंचकावर उपस्थित सन्माननीय पंढरपूरचे नेते प्रणवजी परिचारक, वसंतनाना देशमुख, लक्ष्मणजी शिरसाट, सतीशजी मुळे, गणेश अधटरावजी आणि सन्माननीय बालाजी मलपेजी, राजेंद्र शेठ राजपुरे, विधाते अण्णा, आमचे बागल साहेब आहेत, राजेश आबा आहेत, दत्ता नाना, खूप मान्यवर मंडळी, आमचे पुढारीचे सातारा जिल्ह्याचे प्रमुख आणि आमचे मित्र हरीशराव पाटणे, जिल्हा बँकेचे आमच्या CEO सरकाळे साहेब. मी आता सगळ्यांची नावं घेत नाही. मंचकावर उपस्थित असणारे सोलापूर जिल्हा आणि सातारा जिल्ह्यामधील सर्व मंचकावरचे मान्यवर नेतेगण आणि विजयप्पाच्या प्रती प्रेम व्यक्त करून या कार्यक्रमाला सदिच्छा देण्याकरता उपस्थित असणारी सोलापूर, सातारा, विशेषतः जावली तालुक्यामधील आणि पुनर्वसित या परिसरामधील असणाऱ्या गावामधील सर्व आपण सन्मान्य मान्यवर बंधू भगिनी, पत्रकार बंधू आणि माझ्या तरुण सहकारी मित्रांनो, आज तुमच्या माझ्या उपस्थितीमध्ये विजयप्पांच्या शेलार कॉम्प्लेक्स आणि हॉटेल स्प्रीचा उद्घाटन सोहळा अतिशय आनंदाच्या आणि मंगलमय वातावरणामध्ये हा कार्यक्रम पार पडतोय. मी प्रथमतः माझ्या वतीनं आणि आपल्या सगळ्यांच्या वतीनं विजयप्पा आणि त्यांच्या परिवाराला या नवीन व्यवसायाच्या मनपूर्वक हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो. ज्या पांडुरंगाच्या पांढरीमध्ये हा उद्घाटन सोहळा पार पडतोय त्या पांडुरंगाच्या चरणी नतमस्तक होऊन मी प्रार्थना करतो की विजयप्पांचा हा व्यवसाय याची उत्तरोत्तर प्रगती व्हावी, त्यांच्या आणि त्यांच्या कुटुंबाचं आरोग्य चांगलं राहावं, उत्तरोत्तर या कुटुंबाची प्रगती चांगली राहावी अशा पद्धतीची प्रार्थना
मी आज आपल्या सगळ्यांच्या वतीने पांडुरंगाच्या चरणी करतो. मुळामध्ये विजयप्पा हे व्यक्तिमत्वच असे की तुमच्या सगळ्यांची उपस्थिती बघितली की विजयप्पाच्या एकूण व्यक्तिमत्वाची ओळख होते. मूर्ती छोटी, परंतु ज्या पद्धतीनं लालबहादूर शास्त्री कमी उंची जरी होती आणि अतिशय अल्प कालावधीमध्ये देशाचा एक कणखर पंतप्रधान म्हणून अल्पावधीमध्ये लालबहादूर शास्त्रींनी या देशामध्ये आपली आगळी वेगळी प्रतिमा निर्माण केली, त्याच पद्धतीनं आमच्या विजयप्पांनी छोटी मूर्ती असताना सुद्धा आमच्या जावली तालुक्यामध्ये आणि सातारा जिल्ह्यामध्ये स्वतःची एक आगळी वेगळी प्रतिमा आणि ओळख ही निश्चितपणाने निर्माण केली. एक अतिशय हरहुन्नरी व्यक्तिमत्व, सातत्यानं काहीतरी करण्याची भावना मनामध्ये कायम त्यांच्या तेवत असते. मुळामध्ये त्यांचं गाव मला वाटतं काळोशी, कनेर प्रकल्पातलं. मग काळोशी असेल, मला वाटतं पिंपरी चाहूर ही याच रस्त्याच्या मागच्या बाजूला तब्बल 32 एकरामध्ये या 3 गावं त्या ठिकाणी त्यांना जागा मिळाली, जमीन मिळाली, त्यांची वसाहत झाली. परंतु जावली तालुक्यामधल्या एका डोंगराळ तालुक्यामधली विजयप्पासारखी व्यक्ती, मला वाटतं 76ला कनेरचं धरण झालं, म्हणजे धरणाच्या कामाला सुरुवात झाली आणि 82 साली मला वाटतं ह्या सगळ्या लोकांचं पुनर्वसन झालं, बरोबर ना. आणि 82 साली विजयप्पा आणि तुम्ही सगळी मंडळी ही सातारा जिल्हा सोडून या ठिकाणी तुम्हाला जमिनी मिळाल्या, तुम्हाला गावं मिळाली, घरं मिळाली आणि तुम्ही या ठिकाणी विस्थापित झाला. परंतु कौतुक आहे की विस्थापित होऊन सुद्धा मुळामध्ये धरणग्रस्त आणि धरणग्रस्तांच्या समस्या याच्यासारखं दुर्दैव असू शकत नाही. स्वतःच्या घरादारावर, जमिनीवर, प्रपंचावर पाणी फिरवायचं, अशा परिस्थितीमध्ये घरदार सोडून दुसऱ्याच्या जीवनामध्ये आनंद फुलवायचा आणि अशा प्रतिकूल अवस्थेमध्ये सरकार जिथं जागा देईल त्या ठिकाणी यायचं, राहायचं, तिथं विस्थापित व्हायचं, तिथल्या लोकांच्या प्रश्नांना, तिथल्या अडचणींना सामोरं जायचं आणि आपलं पुढचं जीवन मार्गक्रमण करायचं. मगाशी आपलं हेच ना, चिंचलीच ना, चिंचलीला आम्ही येता येता जाऊन आलो. मला एवढं त्या गावाचं कौतुक वाटलं, म्हणजे हायवे पासून आम्ही जरा आत गेलो, मी रस्त्यामधून आत जातानाच राजू शेटला गाडीत म्हणलं या ठिकाणचा शेतकरी हा खूप चांगल्या पद्धतीची शेती करत असणार, कारण पिकं एवढी सुंदर होती. आणि पुढं गेलो तर हे आपलं चिंचलीचं ते आपलं ॲग्रो टुरिझम, मोहनरावांसारखं नेतृत्व त्या गावाला लाभलं. त्यांच्या नेतृत्वाखाली त्या गावामधल्या अनेक भगिनी, अनेक तरुण सहकारी एकत्रित येऊन एक पर्यटन स्थळ त्या ठिकाणी त्यांनी डेव्हलप केलंय. म्हणजे तुम्हाला आम्हाला सगळ्यांना अचंबा वाटावा, आश्चर्य वाटावं, अशा पद्धतीचं पर्यटन स्थळ हे आमच्या पुनर्वसित ग्रामस्थांनी सोलापूर सारख्या ठिकाणी येऊन उभं करावं, याच्यासारखा अभिमान आम्हाला सातारकरांना असू शकत नाही. म्हणजे एवढं चांगलं टुरिझम सेंटर त्या ठिकाणी त्यांनी उभं केलंय. मला नामदेवराव सांगत होते त्यांच्याच गावचे की आबा जवळपास 100 कोटी रुपयाची उलाढाल त्या चिंचणी गावामध्ये त्या टुरिस्ट सेंटरच्या माध्यमातून त्या सगळ्या भगिनींनी आणि ग्रामस्थांनी केली. हे ऐकल्यानंतर मला खूप आश्चर्य वाटलं. म्हणजे आता हे आप्पाचं सुद्धा हे एवढं, म्हणजे हे काय म्हणायचं, हे पॅलेसच म्हणायचं. आप्पा हा कॉम्प्लेक्स नाही,
हा शेलार पॅलेस आहे, म्हणजे आमचे शिवेंद्रराजे महाराज आहेत त्यांचेही पॅलेस आहे, परंतु हा आधुनिक पॅलेस आमच्या जावलीसारख्या एका दुर्गम भागातल्या विजू आप्पा आणि त्यांच्या कुटुंबियांनी पंढरपूरमध्ये विठुरायाच्या पांढरीमध्ये उभा केला, याच्यासारखं कौतुक आणि आनंद असूच शकत नाही. म्हणजे एवढं छान केलंय, जवळपास 60-65 रूम आहेत, रेस्टॉरंट आहे, आणि मला वाटतं स्प्री या कंपनीला म्हणजे त्यात पण हुशारी केली. म्हणजे जवळपास मला वाटतं 18-20 कोटी कमीत कमी खर्च केला असेल. एवढा खर्च करून स्वतःच्या अंगावर काहीही घेतलं नाही, म्हणजे त्यात सुद्धा आपण हुशारी केली. स्प्री कंपनीला 20% हिशोबानं जे एकूण व्यवहार होईल व्यवसाय, त्याच्या 20% आपल्याला ती कंपनी देणार, अशा पद्धतीचं आपण सगळं ॲग्रीमेंट सुद्धा या कंपनी बरोबर केलं. इतकी हुशारी आपण त्या ठिकाणी दाखवलेली आहे. आपा कौतुक आहे तुमचं, तुमच्या कुटुंबियांचं. म्हणजे दोन्ही मुलं कर्तृत्वाने, एक तुम्हाला बांधकाम व्यवसायामध्ये मदत करतोय, दुसरा चिरंजीव हॉटेल व्यवसाय बघतोय. दोन्ही मुलं आता तुमच्या हाताशी आहेत, सुना आहेत. आमच्या वहिनी साहेब तर आहेतच पडद्यामागच्या सूत्रधार. म्हणजे एवढा भरभक्कम पाठिंबा कुटुंबाचा सुद्धा तुम्हाला या निमित्तानं त्या ठिकाणी आहे. आणि खरोखर कौतुक आहे की आमची प्रकल्पग्रस्त मंडळी आज सोलापूर जिल्ह्यामध्ये येऊन स्वतःचं एक आगळं वेगळं स्थान या ठिकाणी येऊन निर्माण करतायत. याच्यापेक्षा अभिमानाचा आणि आनंदाचा क्षण आमच्यासारख्या कार्यकर्त्यांच्या जीवनामध्ये असूच शकत नाही, हे विनम्रपणानं मी या ठिकाणी सांगतो. आणि अधिकचा आपला वेळ न घेता विजय आप्पांना या नवीन व्यवसायाच्या तुमच्या माझ्या वतीनं मनपूर्वक या ठिकाणी हार्दिक हार्दिक शुभेच्छा देऊन मी माझे 2 शब्द थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी मान्यवर या राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री नामदार मकरंद आबा पाटील साहेबांनी आप्पांच्या या कार्यकर्तृत्वाचा आढावा घेत आपल्या शुभेच्छा दिल्या, यासाठी मी त्यांचे मनपूर्वक आभार व्यक्त करते. आणि यानंतर ज्यांच्या निमंत्रणाला मान देत आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहात ते म्हणजे आजच्या या कार्यक्रमाचे निमंत्रक सन्माननीय विजय आप्पा शेलार. त्यांच्या या नव्या व्यवसायाची वाटचाल इथं होती आणि म्हणून संपूर्ण महाराष्ट्र राज्याचं आराध्य दैवत असलेल्या पांडुरंगाची पवित्र अशी तुलसी माला देऊन संपूर्ण त्यांच्या मित्र परिवाराच्या वतीनं सन्माननीय राजेंच्या आणि सन्माननीय मंत्री महोदयांच्या उपस्थितीमध्ये त्यांचा सपत्नीक इथं सन्मान होतोय. त्यांच्या पुढील कार्याला शुभेच्छा देण्यासाठी मी विनंती करते त्यांच्या मित्र परिवारातील सगळ्या सदस्यांनी कृपया या मंचावरती यावं आणि सन्माननीय श्री विजयजी आप्पा शेलार आणि सौभाग्यवती आमच्या संजनाताई शेलार यांचा सपत्नीक सन्मान इथं करावा. खरं तर माणसाचं यश हे त्याच्या गळ्यातल्या सोनसाखळीच्या लांबीवरून नाही तर त्याच्या मनगटातल्या कर्तृत्वाच्या फूटपट्टीवर मोजलं जातं. आणि असं कर्तृत्व सन्माननीय विजय आप्पाच्या रूपानं सातारा जिल्ह्याला आणि प्रामुख्यानं या पंढरपूर नगरीला सुद्धा इथे लाभलेलं आहे. आज आपल्यावरती आलेल्या प्रत्येक संकटाशी 2 हात करत आपलं कर्तृत्व आणि आपलं अस्तित्व सिद्ध करणाऱ्या सन्माननीय आप्पांच्या या कार्यकर्तृत्वाला एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरात आपण सर्वांनी सन्मानित करावं. त्यांच्या समवेत त्यांच्या प्रत्येक सुखदुःखात साथ देणाऱ्या सन्माननीय वहिनी साहेब संजनाताई यांचाही या ठिकाणी सन्मान होतोय. आणि त्यांच्या संपूर्ण परिवारांसमवेत पांडुरंगाची पवित्र अशी तुलसी माला सन्माननीय आप्पांना आणि बहिणींना आणि त्यांच्या संपूर्ण परिवाराला आपण इथं घालून त्यांचा यथोचित सन्मान करतोय. पुनश्च एकदा सन्माननीय आप्पांच्या या कार्याला आम्ही शुभेच्छा देतोय. आणि यानंतर संपूर्ण पंढरपूरच्या या वैभवामध्ये भर घालणारं 3 स्टार लक्झरी हॉटेल, 56 रूम, 6 सूट, डिलक्स रूम, बँक्वेट हॉल, 2000 लोक बसतील असे बँकेट हॉल इथं साकारलेलं आहे. आणि यानंतर मगाशी एक उल्लेख झाला, ज्या स्प्री हॉटेलला हे संपूर्ण हॉटेल सांभाळण्याची धुरा दिलेली आहे असे स्प्री हॉटेलचे CEO सागरजी खुराणा या ठिकाणी आवर्जून उपस्थित आहेत. या प्रसंगी सन्माननीय राजेंच्या हस्ते आणि सन्माननीय मंत्री महोदय साहेबांच्या हस्ते स्प्री हॉटेलचे CEO असलेले सन्माननीय सागरजी खुराणा साहेब यांचा देशाच्या बाहेरही हॉटेलचं हे नेटवर्किंग या ठिकाणी त्यांनी केलेलं आहे. अगदी हजारो आणि
हॉटेलच्या माध्यमातून आणि संपूर्ण देशभरातून येणाऱ्या सगळ्या पर्यटकांना, भाविकांना या हॉटेलच्या माध्यमातून अतिशय अद्ययावत अशी सुविधा खुराना साहेबांच्या नेतृत्वाखाली इथं देण्यात येतात. एकदा जोरदार टाळ्या आपण खुराना साहेबांना देऊया. आणि खुराना साहेबांच्या वतीनं सुद्धा सन्माननीय आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी मान्यवर सन्माननीय नामदार छत्रपती शिवेंद्रसिंह राजे भोसले साहेब यांचा यथोचित सन्मान एक भेटवस्तू देऊन ते या ठिकाणी करतायत. या प्रसंगी त्यांचे आभार व्यक्त करतील. पुनश्च एकदा उपस्थित असलेल्या सगळ्या मान्यवरांचं स्वागत आणि यानंतर आमंत्रित करते राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री गजरात. आपण राजेंचं स्वागत करूया. आज शेलार कॉम्प्लेक्स व हॉटेल स्प्री या अतिशय सुसज्ज आणि भव्य अशा या इमारतीचं हॉटेलचं आज उद्घाटन सोहळा या ठिकाणी पार पडतोय. यामध्ये आत्ता ज्यांनी आपल्याला मार्गदर्शन केलं ते आपले वाई, खंडाळा, महाबळेश्वर विधानसभा मतदारसंघाचे आमदार, सातारा जिल्ह्याचे सुपुत्र आणि महाराष्ट्र राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री माननीय नामदार मकरंदराव पाटील हे आवर्जून या ठिकाणी उपस्थित आहेत. जे आपल्याला मार्गदर्शन करून थोडं सोलापूरला कार्यक्रम होता म्हणून गेले ते या सोलापूर जिल्ह्याचे नेते आणि पण भारतीय जनता पार्टीचे नेते माननीय सुभाष देशमुख बापू, माजी मंत्री आणि विद्यमान भाजपचे आमदार हे सुद्धा या ठिकाणी आपण शुभेच्छा द्यायला इथं आले होते. त्याचबरोबर सातारा जिल्ह्याचे राज्यसभेचे खासदार माननीय नितीन काका पाटील, जिल्हा बँकेचे चेअरमन हे आवर्जून उपस्थित आहेत. त्याचबरोबर माननीय वसंतराव मातुंबरे भाऊ, उदयसिंह पाटील, त्याचबरोबर जिल्हा बँकेचे व्हाईस चेअरमन अनिल देसाई, जे प्रतापगड कारखान्याचे चेअरमन सौरभ बाबा शिंदे, मान्य राजेंद्र शेठ राजपुरे, मान्य प्रदीप विदाते, मान्य विक्रमजी भिलारे, त्याचबरोबर ज्ञानदेव रांजणे साहेब, दत्ता नाना डमाळ, राजेश वाटरकर, त्याचबरोबर पुढारीचे संपादक हरीशजी पाटणे, त्याचबरोबर जयदीप शिंदे, पांडुरंग जवळ आणि रवींद्र परांजने, सर्व तालुक्यातील जावळी, सातारा इथून आपणना शुभेच्छा द्यायला आलेले सर्व सन्मान्य पदाधिकारी, समोर बसलेले आपण सर्वच सन्मान्य आहात, तोलामोलाचे आहात. पण आता सर्वांची नावं वेळेअभावी घेता येत नाहीत. उपस्थित सर्व जावळी, सातारा आणि या ठिकाणी पुनर्वसित काळोशी आहे, या काळोशीतनं पण आलेले सर्व वडीलधारी बंधू भगिनी, तरुण मित्रांनो, त्याचबरोबर आपले पंढरपूरचे नेते मान्य प्रणवजी परिचारक, मान्य समाधानजी काळे आणि उपस्थित सर्व स्टेजवरील मान्यवर, मान्य सरकारी साहेब, आमचे CEO, सर्वांचं आज या ठिकाणी नामोल्लेख आता करणं शक्य नाही. पण सर्व मान्यवर बंधू भगिनी आणि तरुण मित्रांनो, आज विजूआप्पांच्या आग्रहामुळं आणि विजूआप्पांच्या प्रेमामुळं आपण सर्वच जण एवढ्या उत्साहानं, एवढ्या मोठ्या संख्येनं आज इथं आप्पांना शुभेच्छा द्यायला, त्यांनी उभा केलेलं जे विश्व आहे ते आपल्या डोळ्यांनी बघायला आपण सर्वजण इथं आलोय. विजूआप्पा वाटचाल आपल्याला सगळ्यांना माहीत आहे. आव्हांनी आता सांगितलं, भाऊ त्यांच्या प्रास्ताविकात बोलले की एकतर जावळी सारख्या डोंगरी तालुक्यातनं त्यात कनेरमध्ये पुनर्वसित झालेलं, विस्थापित झालेलं काळोशी एक छोटं गाव, या छोट्या गावातनं पंढरपूर सारख्या ठिकाणी आले, इथं सगळं पुनर्वसन झालं, अडीअडचणींना तोंड द्यायला लागले. पण त्याच्यातनं पण सह्याद्री कन्स्ट्रक्शन वगैरे एवढ्या मोठ्या कंपन्या आणि एक व्यावसायिक म्हणून अतिशय मोठं काम आप्पांनी उभं केलं. स्वतःची जिद्द, स्वतःच्या कष्टावर आणि स्वतःचे जे गुण आहेत त्या सर्वांचा योग्य वापर करून आज आप्पांनी हे जे यश आहे ते मिळवलेलं आहे. आणि व्यवसाय करत असताना किंवा व्यवसायातनं आलेला जो काही पैसा आहे
हा त्यांनी स्वतःपुरता किंवा कुटुंबापुरता ठेवला नाही, तर तो आपल्या तालुक्यामध्ये भले त्यांचं पुनर्वसन पंढरपूरचं झालं होतं, पण तरी जावळी तालुक्यामधल्या विविध सामाजिक कामामध्ये विजू आप्पांनी त्यांनी मिळवलेली संपत्ती जी आहे ती आपल्यापर्यंत, आपल्या तालुक्यापर्यंत पोचवली, ही वस्तुस्थिती आहे. आणि म्हणून आप्पांबद्दल प्रेम सगळ्यांना आहे, आप्पांबद्दल एक विश्वास इथं बसलेल्या प्रत्येकानं आहे. आज विजू आप्पा म्हटले की शांत, संयमी, हसतमुख आणि कष्ट करण्याची तयारी असणारं एक व्यक्तिमत्व विजू आप्पांचं आहे. आणि या याच्यामुळंच आज सातारा जिल्हा असू दे, मुंबई असू दे किंवा पंढरपूर असू दे, या तिन्ही ठिकाणी आप्पांचं एक स्वतःचं साम्राज्य स्वतःच्या कष्टावर आप्पांनी उभं केलेलं आहे. आणि म्हणून आप्पांना पुढची वाटचाल अशीच त्यांची दैदिप्यमान हो, आप्पांच्या कार्यामध्ये, कामामध्ये त्यांना सदैव यश लाभो ही पांडुरंगाच्या चरणी मी प्रार्थना करतो. मगाशी आबांनी सांगितलं की हे नुसतं कॉम्प्लेक्स नाही तर हा पॅलेस आहे. आता आबा म्हणजे आप्पांचा पॅलेस आहे बरोबर आहे, ते माझ्याकडं मकरंद आबा घसरले की बाबाराजांचा पण पॅलेस आहे, पण तुम्हाला माहित आहे माझा छोटासा बंगला आहे, माझा काय पॅलेस नाही. आबांना कुठला पॅलेस दिसला सातारमध्ये माझ्या इथं काही माहीत नाही, पण नक्कीच छोट्याशा बंगल्यामध्ये राहतो. आमचे सहकारी मित्र आणि पंढरपूरचे आमदार मान्य समाधानजी अवताडे साहेब आले, त्यांचं पण मी आप्पांच्या वतीनं आणि सर्व सातारा, जावळी आणि सोलापूर जिल्ह्याच्या वतीनं स्वागत करतो. आणि त्याचबरोबर आज आप्पांचं सगळं आपण काम बघतोय. मगाशी आबा बोलता बोलता म्हणले की आप्पांना म्हणजे आप्पा असतील, त्यांच्या पत्नी असतील, दोन्ही मुलं असतील, हे सर्वजण आप्पांच्या याच्यामध्ये नेहमी म्हणजे जी काही आप्पांनी प्रगती केली आहे त्याच्यामध्ये या सगळ्यांचा वाटा आहे. पण बोलता बोलता जरा गडबडीत आबांकडनं एक दोन उल्लेख करायचे राहिले, जे आप्पांच्या सगळ्या वाटचालीमध्ये केल्याशिवाय ते दोन उल्लेख म्हणजे आप्पांची वाटचाल पुरी होऊ शकत नाही. ते म्हणजे आप्पांच्या मागं असणारे दोन भाऊ, एक मानकुमरे भाऊ आणि दुसरे सदाभाऊ. अरे हे दोघं आप्पांच्या जेवढं घरातली मला वाटतं एवढ्या वहिनी नसतील आप्पांबरोबर, तेवढं मानकुमरे भाऊ आणि सदाभाऊ दोघं आप्पांबरोबर असतात. हे आपला अनुभव आहे सगळ्यांचा. आणि म्हणून तुम्ही नुसतं मानकुमरे भाऊंचं म्हटलं, मी दुसऱ्या पण भाऊंचा उल्लेख केला, कारण ही दोघं अतिशय जिवलग मित्र आहेत तिघं पण. कुठं जाऊन काय करतील, कधी कोणाचं काय, कुठं काय गेम बसवतील, काय तिघांचं गणित सांगू शकत नाही. हे आपण अनेक वेळा बघितलंय. पण नक्कीच आज आप्पांनी ती मैत्री ही कायम जपली, आप्पांनी ती मैत्री कायम टिकवली, ही वस्तुस्थिती आहे. आणि म्हणून आज त्यांच्याबद्दल मेढ्यात असू दे, जावळी तालुका असू दे, महाबळेश्वर असू दे किंवा अगदी मुंबईला तुम्ही जावा, नरेंद्र पाटील साहेब वगैरे यांचं पण आप्पांवर तेवढंच प्रेम आहे. जेवढं आपल्या सर्वांचं आहे तेवढंच प्रेम आज नरेंद्र पाटील साहेब पण आप्पांवर करतात. त्यांच्या अगदी छोट्यातल्या छोट्या कार्यक्रमांना आप्पांनी जरी बोलवलं तरी येतात. हे आपण सगळ्यांनी जावळी तालुक्यामध्ये बघितलंय, अनुभव घेतलाय. तेव्हा अशा पद्धतीनं आप्पांनी माणसं जोडली, नेते मंडळी जोडले. मला तर मी पहिल्यांदा उभा राहिलो तेव्हापासून आप्पा माझ्याबरोबर राहिले. मगाशी आप्पांनी सुभाषराव बापू होते त्यावेळेला आप्पा म्हटले की बापूंनी आम्हाला इथं भरपूर मदत केली आहे. मी आप्पांना एवढंच सांगितलं, म्हटलं आप्पा भाजपवाली लोक चांगले असतात, भाजपवाली मदतच करतात एवढं लक्षात ठेवा. त्यामुळं पुढं सुद्धा जिल्ह्यामध्ये आणि तालुक्यामध्ये भाजप बरोबर तुम्ही आहातच, पण कायम आता भाजप बरोबर आणि आमच्या बरोबर राहावा ही अपेक्षा व्यक्त करतो. पण आज जाऊ दे, गमतीचा भाग आपण जरी सोडला तरी आज आप्पांच्या माध्यमातून तिथं आपली सगळ्यांची पांडुरंगाच्या दर्शनाला आल्यानंतर आपली सगळ्यांची अतिशय उत्तम सोय झालेली. पण आता फक्त जावळी तालुक्यातल्यानी लक्षात ठेवा की बुकिंगसाठी आप्पाला उगाच त्रास देऊ नका, काय असेल ते डायरेक्ट आहे. आणि मला वाटतं आप्पांच्या हे आधीच लक्षात आलं, त्यामुळे त्यांनी सगळं बांधून ते स्प्री ग्रुपला यांना देऊन टाकले. तेव्हा आप्पांचं काही कुठं संबंध नाही, ते आपले खुराना साहेब बरोबर ना, नाही स्प्रीचे कोण, खुराना साहेब हे सगळं बघणार आहे.
त्यामुळे जावळीचं सुपुत्र वगैरे इथं काही चालणार नाही. आपल्याला काय असेल ते खुराना साहेबांना फोन करायला लागणार बुकिंगसाठी. आता बिचारा आप्पा आहे म्हणून सगळ्यांनी जर डिस्काउंट मागत आपण बसलो तर आप्पांचं काय हे खरं नाही. त्यामुळं सगळ्यांनी इथं आल्यानंतर या हॉटेलचं आपल्या माणसाचं हॉटेल आहे, या हॉटेलचा व्यवसाय, या हॉटेलचं सगळं जे आहे हे चाललं पाहिजे, वाढलं पाहिजे या दृष्टीने करा. पांडुरंगाच्या दर्शनाला अख्खा उभा महाराष्ट्र इथं येत असतो आणि नक्कीच आपण पण सगळेजण इथं येतो पांडुरंगाचं दर्शन घ्यायला. त्यामुळे इथं आल्यानंतर आपल्या माणसाच्या हॉटेलमध्ये यायला कोणी विसरू नका. आणि नक्कीच आप्पांचा हे आज इथं झालंय. माझी तर अपेक्षा आहे की आप्पा इथं जसं आता तुम्ही गेले तसं मुंबईमध्ये असू दे किंवा अगदी सातारमध्ये असू दे, अशा पद्धतीनं तिथं सुद्धा काही ना काही वास्तू ही या पद्धतीनं तुमच्या माध्यमातून उभी राहावी अशी एक अपेक्षा या निमित्तानं तुमच्याकडनं व्यक्त करतो. आणि तुम्ही ते करून दाखवाल याची पण खात्री आहे, कारण तुमचं नियोजन सर्व कामामध्ये आणि सर्व याच्यामध्ये नीटनेटकं असतं. उगाच काहीतरी काही गडबडीत किंवा काहीतरी म्हणजे विचार न करता असं कधी तुम्ही निर्णय घेत नाही, हे नक्कीच मी अनेक वेळेला बघितलंय. त्यामुळे नक्कीच पुढचं नियोजन, पुढच्या वाटचालीचं तुमचं पक्क ठरलेलं असणार सगळं. त्यामुळे व्यवसायामध्ये असंच मोठं व्हा. आम्ही सगळेजण तुमच्याबरोबर आहे. आता मंत्री म्हणून असू दे, आमदार म्हणून असू दे किंवा एक सहकारी म्हणून असू दे, 100% तुम्हाला माझं आबांचं आमचं सगळ्यांचं सहकार्य कायम राहील. भाऊंनी पण पुनर्वसनाच्या बाबतीत काही गोष्टी सांगितल्या. नक्कीच भाऊ तुम्हाला म्हणजे पुनर्वसनाचे अनुभव आमच्यापेक्षा जास्त भाऊ तुम्हाला आहे. आणि कसं पुनर्वसनाचे विषय शासनाकडनं सोडवून घ्यायचे असतात, कसे शासनाकडनं हे विषय मिटवायचे असतात आणि या लोकांच्या ज्या अपेक्षा आहेत या कशा पुनर्वसनातल्या ज्या आहेत त्या पूर्ण करायच्या असतात, हे तुम्ही करून दाखवले. मऊ हातगेकर असू दे किंवा एनर्जी याच्यात पण असू दे, तुम्ही नेहमी त्याच्यात सहभागी राहिलेला आहे. त्यामुळे नक्कीच तुमची जी अपेक्षा आमच्या दोघांकडनं आहे त्याप्रमाणे आम्ही जेवढं होईल तेवढं सहकार्य जे काही पुनर्वसनाचे विषय राहिले असतील त्या बाबतीमध्ये करू. शासन पातळीवर जे काही पाठपुरावा करायला लागेल तो आम्ही नक्की आपल्या वतीनं सर्वांच्या वतीनं करत राहू. आबांकडं आता मदत पुनर्वसन खातं आहे, त्यामुळे आपले बरेचसे विषय आबांपर्यंतच आता जाणार आहेत. त्यामुळे आपल्याला हक्काचा माणूस आबांच्या माध्यमातून आज मंत्रालयामध्ये आहे. मी तर आहेच आहे. कुठं रस्ता, कुठं पूल काय लागलं तर मी आता या मार्चच्या बजेटमध्ये जरा मी काय देता आलं नाही मला, पण जूनमध्ये आपण बघू काय करायचं आता. कारण आमचे अवताडे साहेब पण इथं आहेत, त्यांचे माझे चांगले मित्र आहेत. ते पण मला मंत्री झाल्यावर त्यांना पण वाटत होते की आता दोस्त आपला मंत्री झालाय भरभरून, पण त्यांना पण सांगितलं म्हटलं जरा आता थांबा म्हटलं, यंदा जरा थांबायचा निर्णय झालाय. तुम्हाला जूनमध्ये जे काय लागेल तेवढं आबा असतील, अवताडे साहेब असतील, पाहिजे तेवढा पाऊस कामांचा पाडतो. हे बघू आता काय. आता आज सांगायला तरी काय हरकत नाही, पुढचं पुढे जूनला त्यावेळेला फक्त कोणी मला म्हणजे काय ते 2 वर्ष आता ते आता सगळ्यांना आहेत ती लोक म्हणतील तुम्ही मंत्री झालाय कशाला 2 वर्ष काय करायचं नाही. पण हे काही की नक्कीच अवताडे साहेब असतील, आबा असतील, हे सर्वांचं आपल्याला सहकार्य आहे आणि पुढे सुद्धा राहील. सर्व पुनर्वसन मधल्या लोकांना एवढंच सांगतो. आज विजू आप्पांना परत एकदा त्यांना, त्यांच्या कुटुंबियांना आणि स्प्री ग्रुपला सुद्धा आजच्या उद्घाटनाच्या मनापासून शुभेच्छा देतो आणि आप्पांना उदंड यश लाभो हीच पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. सर्वांना विनंती, कोणी उठू नका, बसा बसा, 2 मिनिटं बसा, शेवटचा आहे विषय. आणि यानंतर सन्माननीय राजांनी आपल्या सदिच्छा दिल्या, आपले आशीर्वाद दिले, यासाठी त्यांचे आभार व्यक्त करताना मंचावरती आताच या नगरीचे लोकप्रिय आमदार सन्माननीय समाधानदादा अवताडे यांचं आगमन झाले. मी विनंती करते, पहिल्या मजल्यावरती सगळ्यांच्या भोजनाची व्यवस्था आहे, पहिल्या मजल्यावरती सगळ्यांच्या भोजनाची व्यवस्था आहे, याची नोंद घ्या. आणि यानंतर मी विनंती करते, थोडंसं परगावच्या लोकांना थोडंसं आपण तिथे सोय करावी, त्यांना बसण्यासाठी जागा उपलब्ध करावी आणि सहकार्य करावी. याचबरोबर सन्माननीय स्वेरी कॉलेजचे संस्थापक अध्यक्ष BP रोंगे सर यांचाही यथोचित सन्मान या सोहळ्याच्या निमित्ताने इथं होतोय. BP रोंगे सरांनी आपला सन्मान इथं स्वीकारावा अशी मी विनंती करते. आणि यानंतर सभासंख्या
नियमबद्धतेनुसार कार्यक्रमाचा शेवट आभार प्रदर्शनानं सन्माननीय विजय अप्पा शेलार यांनी या ठिकाणी करावं अशी मी त्यांना विनंती करते. शेलार कॉम्प्लेक्स आणि हॉटेल झिप बाय स्प्रीच्या उद्घाटन सोहळा संपन्न झाला. या सोहळ्याला या राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री सन्माननीय शिवेंद्रसिंहराजे भोसले, या राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री सन्माननीय मकरंद पाटील व सर्व मान्यवर या ठिकाणी उपस्थित आले. त्यांचं शेलार परिवाराच्या मनापासून आभार व्यक्त करतो. यानंतर आपण सर्वांनी स्नेह भोजनाचा आस्वाद घ्यायचा आहे.